सूर्योदय प्रतिनिधी अरविंद रेल्वे सोबत भरत सरपरे या ठिकाणी आंबेतवरून मंडणगडकडे जाणारा पूर्णपणे रस्ता बंद करण्यात आलेला आहे। आज सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात ज्या छोट्या गाड्या आहेत त्या चालू होत्या आणि आता अचानक पूल बंद केल्याने या ठिकाणी वाहनांची मोठीच्या मोठी रांग लागलेली आहे। या ठिकाणी सगळे वाहन चालक आणि इथले ग्रामस्थ सुद्धा जमलेले आहेत। आपण अनेक वेळा मागणी केलेली आहे की ज्या आंबेत पूल बंद होण्यासाठीच्या कारण ज्या बोटी होत्या त्या बोटीच्या मालकांवरती कायदेशीर कारवाई करावी, कारण अद्याप त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये। तर या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत त्यांचं आपण म्हणणं या ठिकाणी समजून घेणार आहोत। काय वाटतं तुम्हाला? आम्हाला काय बोलतोय, पहिलेच तुम्ही सूचना दिल्यात का ना, जेव्हा ही झाला प्रकरण झाला बाजी आरगले काय त्या टाइमात तुम्ही कुठे होते? काय बोलतो आमचा हीच आहे की आता आम्हाला जाणे यायचा आम्हाला मार्गच काय आहे? रत्नागिरी आणि आंबेत ही आम्हाला मार्गच कुठला आहे काय मार्ग आम्हाला सांगा, मग तुम्ही सांगा आम्हाला मार्ग आहे काय? आता हे आम्हाला मयत झालेला आहे, चिमावला मयत झालेला आहे, मग आम्ही कुठे जाणार, कुठनं जाणार मला सांगा? आमचा हात आहे की आमचा रस्ता आम्हाला मोकळ करून द्या, आमचं बाकी कुणाला बोलायचं बोलून द्या। या ठिकाणी आपण पाहू शकता लोक बरेचसे आपला संताप व्यक्त करत आहेत, कारण सकाळपर्यंत जर हा पूल चालू होता आणि अचानक पूल बंद केल्याने लोकांना एक गावामध्ये मयत झालेला आहे, त्या मयतासाठी जाण्यासाठी लोक या ठिकाणी उभी आहेत। एक 5-10 मिनिटाच्या अंतरावरची जी गाव आहेत, म्हाप्रळ सारखं गाव जवळ आहे, आंबेत आणि म्हाप्रळ एक 2 किलोमीटरचं अंतर आहे, फक्त ब्रिज मुलं अडलेलं आहे आणि जे म्हाप्रळचे लोक या ठिकाणी अडकले त्यांना इथून नाण्या बोललो तरी 40 किलोमीटरचा प्रवास उलटा करून जावं लागणार आहे। या ठिकाणी बाकीचे जे आपले ग्रामस्थ आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांचं मत मांडणार आहेत। मी काय बोलतो, मी आंबेडचा रहिवासी आहे, तर रोज सकाळी उठून म्हाप्रळला बाजारपेठ आम्हाला म्हाप्रळ आहे, मग आम्ही जायचं कुठे सांगा मला? म्हणजे ह्याला कारण प्रशासन हे आहे का? म्हणजे यांनी बंद केलं सूचना तरी द्यायचं ना, फाट्यावर लावून ठेवायचा होता बोर्ड की बाबा बंद आहे। ही लोक मुंबईतनं आलेत, यांना का 60 किलोमीटर वळसा मारून जायचं का मंडणगड मध्ये सांगा मला? आणि आमच्या गावातला गरीब माणूस काय करेल बाबा? त्याला म्हाप्रळ बाजारपेठला जायचं आहे, तो का गोरेगाव जाईल का सामानाला? या ठिकाणी लोक आपल्या भावना अतिशय गंभीरपणे घेत आहेत, कारण रत्नागिरी आणि रायगडला जोडणारा जो पूल आहे आणि जरी रत्नागिरी आणि रायगडला जोडणारा जरी पूल असला तरी म्हाप्रळ आणि आंबेत हे एक 2 किलोमीटर अंतर असल्या कारणाने इथे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय, कारण आंबेच्या लोकांना या ठिकाणी म्हाप्रळला बाजारपेठ असल्या कारणाने त्या ठिकाणी म्हाप्रळला जावं लागत असं आहे आणि म्हाप्रळला जाण्यासाठी त्यांना खूप मोठा 40 ते 60 किलोमीटरचं अंतर कट करून जावं लागणार आहे। यासाठी प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, कारण अचानक पूल बंद केलेला आहे। 2 दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर पूल 2 दिवसासाठी बंद केला, पुन्हा चालू केला, पुन्हा मोठ्या प्रमाणात वाहनं चालू झाली आणि आता अचानक आज सकाळपर्यंत पूल चालू असताना अचानक पूल बंद केलेला आहे। या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत। या ठिकाणी जे प्रशासन आहे, जे PWD पाहू शकत आहात, पोलिसांनी पूर्णपणे गाड्या या ठिकाणी अडवलेल्या आहेत। एकही गाडी या ठिकाणी पुलावरून सोडून देत नाहीयेत किंवा पुलाच्या 200 मीटरवरतीच पोलिसांनी या ठिकाणी गाडी अडवलेली आहे। या ठिकाणी भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि पूर्णपणे या ठिकाणी गाड्या अडवण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी ते एकही गाडी या ठिकाणी सोडत नाहीयेत।